ऍक्च्युली जे आपलं हेड असतं म्हणजे स्कल थोडक्यामध्ये स्कल जे असतं ते छोट्या छोट्या बोन एकत्र येऊन पूर्ण स्कल होतं. हं? म्हणजे स्कल फॉर्म होण्यासाठी बरेच मल्टिपल बोन लागतात. आणि सायनस म्हणजे कॅव्हिटी इन दी बोन इज कॉल्ड एज सायनस. म्हणजे हाडामध्ये जी पोकळी असती त्याला आपण सायनस म्हणतो. तर सायनस आपल्या स्कलमध्ये चार ग्रुप असतात. दोन डोळ्याच्या वर दोन, हा जो कपाळाचा बोन असतो त्याला फ्रंटल बोन म्हणतो. त्याच्यामध्ये जी पोकळी असते त्याला फ्रंटल सायनस म्हणतो. म्हणजे दोन डोळ्याच्या वर दोन फ्रंटल सायनस, राईट अँड लेफ्ट. दोन डोळ्याच्या खाली चेहऱ्याचा जो बोन असतो त्याला मॅक्झिलरी बोन म्हणतात. त्याच्यातली जी पोकळी असते त्याला मॅक्झिलरी सायनस म्हणतात. दोन डोळ्याच्या मध्ये इथमॉइड बोन नावाचं असतं. त्याच्यातली कॅव्हिटी इथमॉइड सायनस. आणि आणि नाकाच्या मागच्या बाजूला जे बॅक साईडला असतं ते स्पिनॉइड बोन असतं. आणि त्याच्यामध्ये जी कॅव्हिटी असते तिला स्पिनॉइड सायनस म्हणतात. तर ह्या चारही सायनसेसचं काम असं असतं की त्याच्यामधले काही जे काही सिक्रिशन असतात ते सगळे नाकामध्ये ड्रेन होत असतात. तर याचं या सायनसेसचं इन्फेक्शन वगैरे झालं की त्याला सायनोसायटिस असं म्हणतात आपण. सायंटिस्टसाठी म्हणजे इन्फेक्शन ऑफ सायनस जे असतं ते ऍक्च्युली इन्फ्लुएन्झा किंवा कॉमन कोल्ड वगैरे याच्यामुळे होऊ शकतो. तर त्याच्यासाठी जे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत, नाकातला हाड वाकडं असणे, त्याच्यामुळे नेझल ऑब्स्ट्रक्शन वगैरे होऊ शकतो. नाकामध्ये पॉलिप्स वगैरे राहणे किंवा आतमध्ये नाकामध्ये टर्मिनेट्स नावाचा एक बोन असतो, ते जर हायपोट्रॉपिड झालं त्याच्यावरचा म्युकोसा तरी पेशंटला सायनुसायटिस होऊ शकतो. तर अजून प्रीडिस्पोजिंग फॅक्टर आता दुसरे जे आहे, अलर्जीमुळे पण सायनुसायटिस होऊ शकतो. नाकाचं इन्फेक्शन झालंय आणि एखादा माणूस जोरजोरात शिंकरतोय तर ते नाकातलं इन्फेक्शन सायनसमध्ये जाऊ शकतं. परत तसंच स्विमिंग केल्यामुळे पण नाकाचं इन्फेक्शन ऑलरेडी असेल तर ते सायनसेसमध्ये वगैरे जाऊ शकतो. सायनसच्या आजूबाजूला जे सराउंडिंग स्ट्रक्चर्स असतात म्हणजे नोज आहे, ऑर्बिट आहे, घसा आहे, टॉन्सिल आहे, त्याच्यामुळे पण इन्फेक्शन सायनसमध्ये जाऊन सायनोसायटिस वगैरे होऊ शकतो. परत तसंच पेशंटचं रेजिस्टन्स वगैरे काही कारणामुळे कमी असेल, इन्फ्लुएन्झा किंवा चिकन पॉक्स वगैरे किंवा डायबिटीज वगैरे हे सगळे प्रीडिस्पोजिंग फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे सायनसायटिस वगैरे होऊ शकतो. चार सायनसेसचे ग्रुप्स असतात त्याच्यामध्ये मॅक्झिलरी सायनस हे खूप वेळा इन्फेक्शन होतं. मॅक्झिलरी म्हणजे दोन डोळ्याच्या खाली जो हा मॅक्झिलरी बोन असतो त्याच्यामध्ये जी पोकळी असते ते मॅक्झिलरी सायनस. तर हे मॅक्झिलरी सायनसचं इन्फेक्शन नेहमी जास्त होतात. त्याच्यानंतर फ्रंटल सायनस आणि इथमॉइड आणि स्पिनॉइड सायनस फारच कमी सायनसेस इन्फेक्शन होतं. ऍक्च्युली सायनस हा फार वेग टर्म आहे. सायनोसायटिस म्हणजे कोणत्याही एका सायनसचं इन्फेक्शन झालं की त्याला सायनोसायटिस म्हणतो. आता हा बाजू झालाय तर लेफ्ट मॅक्झिलरी सायनोसायटिस, हा राईट मॅक्झिलरी सायनोसायटिस, इकडचं लेफ्ट फ्रंटल सायनोसायटिस. म्हणजे कोणतं सायनस इन्फेक्शन झालंय त्याच्याप्रमाणे राईट साईड, लेफ्ट साईड असं आणि फ्रंटल कोणत्या टाईपचं आहे, फ्रंटल सायनस आहे का, मॅक्झिलरी आहे का, स्पिनॉइड आहे का, इथमॉइड, असं त्याचे प्रकार असतात. हं? तर हे सगळे प्रिडिस्पोजिंग फॅक्टर्स मी सांगितले तुम्हाला. ऍक्च्युली डायग्नोसिस करताना हे जे कंप्लेंट्स मी सांगितले की नेहमी आता पेशंटला कोणतं सायनस अफेक्ट झाल्यानंतर त्रास होतो. आता राईट मॅक्झिलरी सायनसायटिस झालं तर राईट मॅक्झिलरीला दुखतो, लेफ्ट झालं तर लेफ्टला दुखतं. नाकातून पाणी वगैरे येणे, शिंका येणे, ताप वगैरे येणे. फ्रंटल सायनस जर इन्फेक्ट झाला असेल तर फ्रंटल रिजन मध्ये त्याला पेशंटला खूप त्रास होतो. आता हे डायग्नोसिस कसं करायचं, नेझल एक्झामिनेशन मध्ये नेझल म्युकोसा खूपच लाल रंगाचा किंवा कंजेस्टेड म्हणतो आपण तसं दिसतं. नाकामध्ये पॉलिप्स वगैरे आहेत का नाही ते पाहायचं. नाकाचं सेप्टम डेव्हिएशन वगैरे आहे का नाही ते पाहायला पाहिजे. नाकामध्ये एंडोस्कोप वगैरे टाकून पण आपण बघू शकतो की पॉलिप्स वगैरे आहे का, नाकाचं टर्बिनेट्स वाढलेत का, नाकाचं सेप्टम डेव्हिएशन वगैरे आहे का. आणि हे झाल्यानंतर मग आपण त्याला पेशंटला सीटी स्कॅन वगैरे करायला लावतो. सीटी स्कॅन मध्ये पेशंटच्या कोणतं सायनस इन्फेक्ट झाला आहे, सायनसेस मध्ये पॉलिप्स वगैरे आहेत का, सायनसेस मध्ये कलेक्शन वगैरे काही आहे का, आणि हे सगळं आपल्याला सीटी स्कॅन मध्ये डायग्नोसिस होऊन जातं सगळं. सायनसचे इन्फेक्शन
नाकाच्या इन्फेक्शन नंतरच सायनस इन्फेक्शन होत असतं. तर नाकाचे जेवढे इन्फेक्शन वगैरे आहेत, आता थोडक्यात अलर्जी वगैरे आहे. अलर्जी म्हणजे अलर्जनमुळे होत असते. डस्ट आहे, परत कोणत्या एग्ज आहे, मिल्क आहे, कोणती व्हेजिटेबल्स आहे, नॉनव्हेज आहे, कोणतेही एव्हरीथिंग बिलो सन दॅट मे बी अलर्जन, म्हणजे सबस्टन्सेस विच कंटेन्स द प्रोटीन दॅट मे बी अलर्जन. सायनसायटिसची ऍक्च्युली नाक बंद होणे, नाकातून पाणी वगैरे येणे, नाकातलं जे पाणी येतं कधी कधी म्युकॉइड असतं, कधी कधी पुरलंट असतं, कधी कधी ब्लड स्टेन असतं. कॅन्सर वगैरे जे असतात त्याच्यामध्ये ब्लड स्टेन असतं. आणि इन्फेक्शन मध्ये, बॅक्टेरियल इन्फेक्शन मध्ये पुरलंट असतो तो, नाकातून जो पाणी येतो तो. आणि ताप वगैरे येऊ शकतं, पूर्ण बॉडी पेन वगैरे, जनरलाइज बॉडी पेन वगैरे राहू शकतं. हे आणि कोणतं सायनस इन्फेक्ट झालं त्याच्याप्रमाणे पेशंटला हेडेक असतो. मॅक्झिलरी जर असेल तर चेहऱ्यामध्ये दुखतं, फ्रंटल असेल तर कपाळामध्ये दुखतं, आणि स्पिनॉइड सायनस असेल तर बॅक ऑफ दी स्कल म्हणजे ऑक्सिपिटल रिजन मध्ये दुखतं. ते म्हणजे कोणतं सायनस इन्फेक्ट झाले त्याच्याप्रमाणे पेशंटला त्रास त्या प्रकारचा होतो. सायनसिसच्या ट्रीटमेंटमध्ये ऍक्च्युली जर इन्फेक्शन वगैरे असेल तर अँटीबायोटिक्स वगैरे द्यावं लागतं. परत नाक ब्लॉक असेल तर डिकंजेस्टन वगैरे नेझल ड्रॉपच्या रूपामध्ये आपल्याला नेझल ड्रॉप वगैरे देऊ शकतो. आणि गरम पाण्याची वाफ 2दा 3दा दिवसातून जेवढं घेतलं तेवढं खूप त्याचा इफेक्ट चांगला मिळतो. आणि याच्याने जर कमी जर झालंच नाही, मॅक्झिलरी सायनस हा खूप जास्त 70 ते 80% हा मॅक्झिलरी सायनस इन्फेक्शनमुळे सायनोसायटिस होतो. आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला जर रिस्पॉन्ड नाही करत असेल, पेशंटला काहीच रिलीफ मिळत नसेल अँटीबायोटिक्स किंवा पेन किलर वगैरे देऊन, तर त्यावेळेस आपल्याला एक अँट्रल पंक्चर म्हणजे सायनसमध्ये निडल टाकून सायनसमध्ये जे काही कलेक्शन झालंय ते सलाईन न आतमध्ये इरिगेट करून सायनस वॉश वगैरे देऊन सायनस क्लीन करता येतो आपल्याला. आणि त्याच्यानंतर पेशंटला नक्की रिलीफ मिळतो. तर ऍक्च्युली आता नाकाचं इन्फेक्शन झाल्यानंतर सर्दी वगैरे झाली तर आपण स्विमिंग वगैरे करतोय, मग ते इन्फेक्शन थोडक्यात नाकातून सायनसमध्ये जाणार असं आहे. तर म्हणजे स्विमिंग वगैरे अवॉइड करायला पाहिजे. आणि कोल्ड ड्रिंक किंवा आईस्क्रीम वगैरे, थंड पदार्थ वगैरे हे पण टाळायला पाहिजेत. आणि तसंच त्यांना अलर्जीचा वगैरे खूप त्रास असतो, त्यांनी मास्क वगैरे वापरलं तर बऱ्यापैकी त्यांना सायनसचा इन्फेक्शन टाळण्यास मदत होती. परत म्हणजे ते थोडक्यात अलर्जन पण अवॉइड करायला पाहिजे. ते फूड्स मध्ये पण राहू शकतात, ते पण कोणाला ज्याची अलर्जी आहे ते फूड अवॉइड करायचं. आणि होम रेमेडीज मध्ये याच्यामध्ये गरम पाण्याची वाफ घेणं खूप त्याच्यामुळे खूप इफेक्ट, नाही म्हणलं तरी 25-30% इफेक्ट गरम पाण्याची वाफ घेतल्यानंतर स्टीम इन्हेलेशनमुळे सायनस बऱ्यापैकी जे पेन आहे ते कमी होतं. तसंच दुधामध्ये गूळ आणि 1 चमचा हळद टाकून दररोज 5 ते 6 दिवस घेतल्यानंतर सुद्धा त्याचा फरक नक्कीच जाणवतो. आणि गरम पाणीच प्यायचं आपण, म्हणजे ज्यांना सायनोसायटिसचा वगैरे त्रास झालाय गरम पाणीच प्यायचं. हे होम रेमेडीज मध्ये नक्कीच युजफुल आहे.